हॅलो गाईज. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या प्री बुक्डच ऑर्डर्स आपण का मोस्टली घेतो आणि आपण सगळ्यांना सांगतो, की जरा 2-3 दिवस आधी बुक करा, 2-3 दिवस आधी बुक करा. त्याचे असे खूप सारे रिझन्स आहेत. तर तुम्हाला मेन सांगते, की ना ज्या आपण आता समजा ऑर्डर देतात, की मला परवा केक हवाय, तेरवा केक हवाय, या तारखेला केक हवाय, त्या तारखेला केक हवाय. तर मी प्रॉपर असं बुकमध्ये लिहून ठेवते, की आपल्याला कोणत्या-कोणत्या दिवशी वार आहेत. म्हणजे एका महिन्याचा समजा तर 30 दिवस आहे, तर 30 दिवसांमधले कोणत्या-कोणत्या दिवशी किती-किती ऑर्डर्स आहेत, कसं-कसं ऑर्डर्स आहेत ते मी लिहून ठेवते आणि मग त्याच्यानुसार माझं दुसरं प्लॅनिंग ठरलेलं असतं. फॉर एक्झाम्पल शॉपची क्लिनिंग कधी करायची किंवा मग सामान आणायला मला जायचं आहे, तर मग सामान आणायला कधी जायचं आणि जर बाबा ठीक आहे आजच्या दिवशी मला सगळे ऑर्डर्स मॉर्निंगलाच द्यायचे आहेत, तर मग मला आदल्या दिवशी सगळं काम रात्री लवकर करणं भाग आहे. मग त्या सगळं माझं काम असं जरा डिपेंड असतं आणि ते ठरवावं लागतं. म्हणून मी मोस्टली तुम्हाला सांगते, की प्री बुक्ड ऑर्डर्स कंपल्सरी द्या. म्हणजे मला टाईम मॅनेजमेंट करायला बरं पडतं. दुसरं, की सामान आणायला जायला मला जावं लागतं. तर मग ते मी कधी जाणार? तर जेव्हा तुमच्या ऑर्डर्स नसणार ज्या दिवशी, त्या दिवशी मला जाऊन सामान घेऊन यावं लागतं किंवा मग ज्या दिवशी कमी ऑर्डर्स असतील त्या दिवशी मग बाबा आज कमी ऑर्डर्स आहेत, तर मग आजचं काम मला लवकर आवरायचंय आणि मग इव्हिनिंगला जाऊन सामान घेऊन यायचंय किंवा मग कधी-कधी मुंबईला जायचं असतं. तर मग त्याच्यासाठी सामान आणायला ते मग ते पण ज्या दिवशी कमी ऑर्डर्स असणार त्या दिवशी मी जाते मुंबईला आणि सामान घेऊन येते. मग हे सगळ्यासाठी मी तुम्हाला सांगते की बाबा प्री बुक्ड ऑर्डर करा. आता खूप वेळा असं होतं की म्हणजे सगळ्यांना तर मोस्टली माहीतच आहे प्री बुक्ड ऑर्डर करा आणि मग समजा असं होतं की बाबा आजच्या दिवशी मला काहीही ऑर्डर नाहीये, ठीक आहे. तर मग आज मी गेली मुंबईला किंवा काय, तर मग ऑब्व्हियस कस्टमरचे जर मला कॉल आले की मला आज केक हवाय, मला आज केक हवाय, तर मी तुम्हाला आज केक नाही देऊ शकत ना, हा विषय. आणि मग हे जर तुम्ही मला जर काल जर फोन करून सांगितलं असतं, की मला उद्या केक हवा मिळेल का? किंवा मला परवा केक हवा मिळेल का? तर मी कालच रात्री तुमचा केक बनवून ठेवला असता किंवा आज मॉर्निंगला केक बनवून ठेवला असता आणि मग मी बाहेर गेली असती, असं आहे. तर तुम्ही मला आधीच सांगितलं, तर मी तुमचा केक आधीच बनवून आणि मग मी माझे पुढचे प्लॅन्स शेड्यूल करेल त्याच्यासाठी. आणि मग खूप वेळा असं पण एकदा झालंय, की समजा मी बाहेर गेले आणि मी कस्टमर लोकांना सांगितलं, की "नाही बाबा, आज शॉप बंद आहे, आज तुम्हाला केक मिळणार नाही." आणि मी समजा 6 वाजेपर्यंत आले आणि जर 6 नंतर जर कुठल्या ऑर्डर्स आल्या, तर मग ठीक आहे 6 नंतर मी शॉपमध्ये अवेलेबल असते. मग तेव्हा मी केकच्या ऑर्डर्स घेते. तर मग एकदा असा सीन झालेला, की मी बाहेर गेलेली आणि 2 फ्रेंड होत्या. एक फ्रेंडने मला किती 2 सांगितलं, की "दीदी मला केक हवाय 2 वाजेपर्यंत हवा मिळेल का?" तर मी तिला सांगितलं, की "नाही आज शॉप बंद आहे, आज केक नाही मिळणार." आणि मी आय थिंक 6:30 पर्यंत शॉपवर आली असेल बाहेरून आणि दुसऱ्या तिच्या फ्रेंडनीला पण केक हवा होता. ती मला बोलली, "दीदी मला आज 8 वाजेपर्यंत केक हवाय मिळेल का?" तर मी होती शॉपमध्ये, तर मी तो तिला केक बनवून दिला आणि मग त्या केक घ्यायला दोघी आल्या आणि बोलतात, "दीदी आज तर शॉप बंद होतं ना, मग तू केक कसं काय बनवून दिला?" तर मग तेच मला तेव्हा जरा थोडंसं हे वाटलं, की अरे मी पार्शियलिटी तर नाही करते ना, असं नाही नको वाटायला सगळ्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगते का तुम्ही जर ऑर्डर आधी दिली ना, तर मग तुम्हाला पण केक तुमचं टायमावर मिळणार. जर तुम्ही टायमावर ऑर्डर्स दिल्या, तर मी टायमावर असते, नसते, कुठे बाहेर गेलेली असते, तर मग त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला केक मिळण्यामध्ये आणि मला बनवण्यामध्ये. मग परत येऊन घाई-घाईमध्ये बनवणं वगैरे, वगैरे ते म्हणजे झंझट नको. म्हणून मी तुम्हाला सांगत असते, की बाबा तुम्ही प्री बुक्ड ऑर्डर करा. कारण की बनवणारी मी एकटीच आहे सध्या तरी. माझ्या हाताखाली वगैरे अशी मी माणसं वगैरे नाहीये. जे काय आहे ते आपलंच आहे. तर मग ते सगळं मलाच हँडल करावं लागतं. म्हणून मला प्रॉपर प्लॅनिंगसाठी मी तुम्हाला सांगत असते, की बाबा केक प्री-बुक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पण सोयीचं होईल आणि मला पण सोयीचं होईल. समजलं तुम्हाला? तर हे झालं फर्स्ट रिझन, की मला प्लॅनिंग वगैरे करावे लागतात. सेकंड रिझन म्हणजे लाईट. कारण की आता पावसाळ्याचा सीझन आहे किंवा मग खूप वेळा असं होतं, समरमध्ये पण लोड शेडिंग वगैरे चालू असते. त्याच्यामुळे पण असं होतं, की लाईट जाते आणि मग तुम्ही लास्ट मिनिट ऑर्डर देता आणि मग असं होतं, की मला आज केक हवाय. पण जर पूर्ण दिवस जर लाईट गेली ना, तर मला ऑर्डर कॅन्सल कराव्या लागतात. किंवा मग लेट बनणार, लेट म्हणजे तुम्हाला मग 9 वाजता केक भेटेल, 10 वाजता केक भेटेल असं मी कधी-कधी बोलते. म्हणजे जसं लाईट येणार त्याच्यावर आपलं काम डिपेंड राहतं. मग त्यापेक्षा जर तुम्ही मला 1-2 दिवस आधीच जर सांगितलं, मग त्याची जी प्रिपरेशन आहे, फॉर एक्झाम्पल स्पॉन्ज बनवणं, क्रीम बनवणं. आता जर मला माहिती आहे, की मला जर उद्या एवढे-एवढे केक बनवायचे आहेत, तर मग त्या उद्याच्या केकसाठी मला तेवढे-तेवढे स्पॉन्ज बनवावे लागतात, तेवढी क्रीम बनवावी लागते. तेवढं जे काय त्याचं प्रिपरेशन असेल, फिलिंग वगैरे ते सगळं करून ठेवावं लागतं. म्हणून एक आहे, की प्री बुकिंग जर तुम्ही केलं तर खूप बरं होतं. आणि थर्ड रिझन म्हणजे जेव्हा
केकवर सपोज कस्टमाइज केक हवे असतात, मग त्या केकवर तुम्हाला वेगवेगळं डेकोरेशन पाहिजे असतं. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्सचं डेकोरेशन हवं असेल, तर गुलाबं, जिप्सी, टॉपर्स वगैरे ते सगळं अरेंज करायला थोडा टाईम जातो आणि तो थोडा म्हणजे मोस्टली तर मी सगळं आता अवेलेबल करून ठेवतीच आहे, जेवढं माझं पॉसिबल होईल तेवढं. पण फ्लॉवर्स, फ्रुट्स हे असं आहे पेरिशेबल आहे, की त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशीच मला ते आणून ठेवून ते सामान ठेवावं लागतं. म्हणून मग मी तो पण एक रिझन आहे, की सामान मला जर उद्याच्या केकसाठी जर ही थीम आहे, तर त्या थीमसाठी किंवा त्या कस्टमायझेशनसाठी त्या केकवर जे गोष्टी लागणार आहेत, तर त्या आपण अवेलेबल करण्यासाठी मला टाईम मिळावा. म्हणून एक आहे, की तुम्हाला मी सांगते, की प्री बुक्ड ऑर्डर करा. तर हेच सगळे रिझन्स आहेत, की मी तुम्हाला सांगते, की प्री बुक्ड ऑर्डर केलं तर बरं पडेल. ते तुमच्या सोयीचं पण होईल आणि माझ्या सोयीचं पण होईल म्हणून. तर आय होप तुम्हाला कळलं असेल. थँक यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.